काल भांडूपमध्ये जे घडलं ना कोकण नगरला, बसचा अपघात झाला, हे काय नवीन नाही राहिलं. आता आपण शॉक नाही झालो पाहिजे हे सगळं बघून किंवा ऐकून. डिसेंबर 2024 कुर्ला 9 लोक मेली, 49 लोक जखमी. भांडूप स्टेशन डिसेंबर 2025 4 लोक मेली, 9 लोक जखमी. दादर प्लाझा गेल्या महिन्यात म्हणजे जून 2026 मध्ये 1 जण मेलं आणि 6 लोक जखमी. काल भांडूपमध्ये परत कोण मेलं नाही. गुड न्यूज, गव्हर्नमेंटचे 5 लाख रुपये वाचले. ओलेक्ट्रा किंवा ईव्ही ट्रान्स या बसेस एका हैदराबादच्या कंपनीच्या आहेत. तर तुम्ही कोणाला प्रश्न विचारणार? आता प्रायव्हेट बोललं म्हणजे अकाउंटेबिलिटी झिरो. प्रश्न पडतो की BST ने प्रायव्हेट का केलं. पण माझा प्रश्न हा आहे की मला वाटतं खूप चुकीचा निर्णय होता तिकडच्या नगरसेविका ज्या आहेत ज्योती राजभोग यांचा. आजकाल नगरसेवकांचं काय आहे, छोटा स्पीड ब्रेकर जरी बांधला तरी यांना मोठेपणा पाहिजे असतं. तर मला वाटतं मॅनेजमेंट बरोबर नाही आहे, फक्त त्याच नगरसेविकांचं नाही. आणि आपली पण चुकी आहे ना, आपण कुकर घेतो, साड्या घेतो, पाऊस आला की छत्र्या घेतो यांच्याकडून, इलेक्शनला 500 रुपये घेतो. मग आपण अजून काय एक्सपेक्ट करूच नाही शकत. अजून कसली अपेक्षा आपण ठेवलीच नाही पाहिजे, कारण आपण स्वतःला विकलेलं आहे या लोकांना. आणि जर तुम्ही स्वतःला विकलेलं, तुम्ही कोणाचे दास झालेले आहात, तर मग तुमच्याकडे फ्रीडम कसला आहे हो?